नमस्कार. कधी असं होतं का की रात्री झोपायच्या वेळी दिवसभरात काय चुकलं याचीच विचार डोक्यात घोळत राहतात? किंवा मग ट्रॅफिक, ईएमआय आणि कामाच्या डेडलाईनचा ताण अगदी असह्य होतो. आज आपण आधुनिक भारतातील एका मोठ्या समस्येवर बोलणार आहोत, तणाव आणि चिंता. चला तर मग या विषयाच्या मुळाशी जाऊया. हे वाक्य ऐकून एकदम खरं वाटतं नाही का? आपण सतत भूतकाळात काय चुकलं किंवा भविष्यात काय होईल याचा विचार करत बसतो आणि या सगळ्यात वर्तमान काळात जगायचंच विसरून जातो. विचारांच्या या चक्रात अडकून पडणं हा आजकाल अनेकांसाठी एक रोजचा अनुभव बनलाय. आपण अनेकदा हे दोन शब्द एकाच अर्थाने वापरतो, पण खरं तर यात एक महत्त्वाचा फरक आहे. तणाव म्हणजे स्ट्रेस हा बाहेरून येणारा दाब आहे, जसं की रस्त्यावरचं ट्रॅफिक, ऑफिसची डेडलाईन किंवा ईएमआयचं टेन्शन. आणि चिंता म्हणजे अँक्झायटी ही त्यावरची आपली आतून येणारी प्रतिक्रिया आहे. एक प्रकारची सततची काळजी, पुढे काय होईल किंवा जर तसं झालं तर मग ह्या भावनाच इतक्या तीव्र का जाणवतात आपल्याला आणि इतक्या कॉमन का आहेत? यामागे काही जैविक म्हणजे बायोलॉजिकल आणि काही सांस्कृतिक कारणं आहेत, जी समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. हा प्रश्न थोडा विचित्र वाटेल, बरोबर? पण आपल्या शरीराच्या स्ट्रेस रिॲक्शनचं मूळ अगदी इथेच दडलेलं आहे. चला बघूया असं नेमकं का होतं. गंमत अशी आहे की आपला मेंदू खऱ्या धोक्यात आणि आपल्याला वाटणाऱ्या धोक्यात काहीच फरक करू शकत नाही. म्हणजे समोर खरोखर वाघ उभा असो किंवा बॉसच्या कामाची डेडलाईन जवळ आलेली असो, मेंदू एकच केमिकल तयार करतो, कॉर्टिझॉल. हाच तो स्ट्रेस हॉर्मोन आहे जो आपल्याला फाईट ऑर फ्लाईट म्हणजेच लढा किंवा पळा या प्रतिक्रियेसाठी तयार करतो. आणि प्रॉब्लेम तेव्हा होतो जेव्हा हे कॉर्टिसॉल सतत जास्त प्रमाणात तयार होत राहतं. याचे आपल्या शरीरावर खूप गंभीर परिणाम होतात. याने फक्त आपलं मानसिक आरोग्यच नाही तर शारीरिक आरोग्यसुद्धा धोक्यात येतं. हाय ब्लड प्रेशर, ब्लड शुगर वाढणं, पोटाचे विकार आणि प्रतिकारशक्ती कमी होणं यांसारख्या समस्यांमागे हाच हॉर्मोन असतो. आणि हे आहे आपल्या तणावाचं सर्वात मोठं सांस्कृतिक कारण. लोक काय म्हणतील हा एकच प्रश्न आपल्याला पोखरून काढतो. शर्माजींच्या मुलासोबत होणारी सततची तुलना आणि लोकांच्या नजरेत चांगलं दिसण्याचा दाब हा एक कधीही न संपणारा ताण निर्माण करतो. आता या पारंपरिक कारणांमध्ये काही नवीन गोष्टींची भर पडली आहे. वर्क फ्रॉम होममुळे काम आणि खासगी आयुष्य यातली सीमारेषाच पुसली गेली आहे. आर्थिक चिंता तर आहेतच, पण त्यासोबतच सोशल मीडियावर इतरांचं परफेक्ट आयुष्य पाहून येणारा न्यूनगंड म्हणजे फोमो हा तणाव आणखीनच वाढवतो. ही भावना अनेकांना नक्कीच आली असेल. सोशल मीडियावर दिसणारं लोकांचं निवडक आणि छान छान आयुष्य पाहून आपल्या मनात एक अपूर्णतेची आणि चिंतेची भावना येते, जी वास्तवापेक्षा खूपच वेगळी असते. चला आता त्या काही मोठ्या गैरसमजांबद्दल बोलूया, जे लोकांना मदत घेण्यापासून थांबवतात. सत्य काय आहे हे जाणून घेऊया. सगळ्यात मोठा गैरसमज हा आहे की चिंता म्हणजे इच्छाशक्तीची कमतरता आहे. जस्ट बी हॅपी असं म्हणून काही होत नाही. हे पूर्णपणे चुकीचं आहे. महत्त्वाचा मुद्दा हा आहे की चिंता ही डायबिटीजसारखीच एक खरी बायोलॉजिकल समस्या आहे आणि त्यावर योग्य उपाय करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हा दुसरा मोठा गैरसमज, ज्यामुळे अनेक जण मदत मागायला प्रचंड घाबरतात. खरं तर थेरपी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून मनासाठीचं जिम ट्रेनिंग आहे. जसं आपण शरीर फिट ठेवण्यासाठी जिमला जातो, तसंच मनाला विचारांवर नियंत्रण मिळवायला शिकवण्यासाठी थेरपी मदत करते. बरं, आता आपण त्या उपायांबद्दल बोलूया जे आपण लगेच वापरू शकतो. आपल्या मनावरचं नियंत्रण परत मिळवण्यासाठी काही सोपी पण अत्यंत प्रभावी साधनं आहेत. यातलं पहिलं आणि सर्वात प्रभावी तंत्र आहे बॉक्स ब्रीथिंग. फक्त 5 मिनिटात फरक जाणवतो. 4 सेकंद श्वास आत घ्यायचा, मग 4 सेकंद रोखून धरायचा, मग 4 सेकंदात हळूहळू बाहेर सोडायचा आणि पुन्हा 4 सेकंद थांबायचं. हे चक्र फक्त 5 मिनिटं जरी केलं ना, तरी आपली नर्वस सिस्टीम लगेच शांत होते, जणू काही रिसेटच होते. हे एक खूप सोपं पण शक्तिशाली साधन आहे. सततच्या नोटिफिकेशन्स आणि माहितीच्या भडीमारामुळे आपल्या मेंदूला आरामच मिळत नाही. फक्त सकाळी उठल्यावर पहिला 1 तास आणि रात्री झोपण्यापूर्वीचा शेवटचा 1 तास मोबाईल दूर ठेवून बघा. खूप मोठा फरक जाणवेल. रात्री डोक्यात विचारांचं वादळ घोंगावत असेल तर हा उपाय नक्की करून बघा. उठा आणि मनात येणारी प्रत्येक काळजी, प्रत्येक विचार एका कागदावर लिहून काढा. याला ब्रेन डंप म्हणतात. असं केल्याने ते विचार डोक्यातून बाहेर पडतात आणि मनाला एक प्रकारची शांतता मिळते. कोणत्याही प्रकारचा व्यायाम हा एक नैसर्गिक अँटी डिप्रेसंट आहे. यात काही रॉकेट सायन्स नाहीये. रोज थोडं चालल्याने, धावण्याने किंवा जिममध्ये व्यायाम केल्याने आपल्या शरीरात मूड सुधारणारे हॉर्मोन्स तयार होतात आणि तणाव आपोआप कमी होतो. आपल्या आयुर्वेदातही तणावावर खूप प्रभावी उपाय आहेत.
अश्वगंधा ही एक अशी वनस्पती आहे जी शरीरातील कॉर्टिसोलची पातळी कमी करते. हे वैज्ञानिकदृष्ट्या सुद्धा सिद्ध झालं आहे. यामुळे स्ट्रेस मॅनेजमेंटमध्ये खूप चांगली मदत मिळते. तर आज आपण बऱ्याच गोष्टी समजून घेतल्या. तणाव म्हणजे काय, तो का येतो आणि त्यावर काय उपाय आहेत. आता प्रश्न हा आहे की यापैकी कोणतं साधन वापरून आपण आपल्या मनावर नियंत्रण मिळवणार आणि आपला मौल्यवान वर्तमान क्षण परत मिळवणार. याचा विचार नक्की करा